नमस्कार मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण KYC करणार आहे. त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आधार कार्ड आणि पतीचे आधार कार्ड. तर चला करून बघूया. लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in वर या वेबसाईटवर यायचे आहे. इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. इथे करायचे. इथं अप्लिकंटचा आधार नंबर टाकायचा. आणि इथे कॅप्चा. इथे मी सहमत आहे आणि OTP पाठवा यावर क्लिक करायचं. OTP गेलेला आहे. इथे OTP टाकायचा अप्लिकंटचा. इथे OTP टाकायचा आहे आणि सबमिट करा बटनवर क्लिक करायचे. इथे नंतर वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. इथे कॅप्चा. इथे मी सहमत आहे आणि OTP पाठवा. इथे OTP टाकायचा आहे. इथे OTP टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे. इथे तुमचे वडिलांचे किंवा पतीचे नाव येऊन जाईल. इथे जात प्रवर्ग निवडायचे. इथे वडिलांचे किंवा पतीचे नाव येतात. इथे जात प्रवर्ग निवडायचे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवेत निवृत्ती वेतन घेत नाहीत. इथे होय करायचं आहे. बरेचसे लोक इथं नाही करतात. निवृत्ती वेतन नाही जर म्हटलं तर निवृत्ती वेतन घेत आहे असं सिद्ध होत आहे. व माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. इथे पण होय करायचे आहे. जर आपण नाही केले तर इथे एकपेक्षा 2 महिला योजनेचा एका घरात 3-4 महिला योजनेचा लाभ घेत आहे असं होते. ते सबमिट करा. तुमची KYC पूर्ण झाली आहे.